नमस्कार, मी सुहास. महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता मी प्रभाग क्रमांक 34 मध्ये आहे आणि या प्रभागामध्ये सनसिटी आणि हिंगणे खुर्द असा हा सगळा परिसर येतो. या प्रभागातून भाजपच्या उमेदवार सौ ज्योतिताई किशोर गोसावी या उभ्या आहेत. आता त्या माझ्याबरोबर आहेत. मी आता या प्रभागामध्ये जो सगळा भाजी मंडईचा सगळा परिसर आहे या परिसरामध्ये मी आहे आणि माझ्याबरोबर आता ज्योतिताईसुद्धा आहेत. मी ज्योतिताईंना काही प्रश्न विचारणार आहे. ज्योतिताई, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. पण माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही राजकारणामध्ये का आलात? मी राजकारणात आले म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब गेली अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय कार्याशी निगडीत आहे आणि या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि आमच्या समाज कार्याला एक राजकीय जोड मिळावी यासाठी मी या नगरसेवक पदासाठी भाजप या पक्षातून निवडणूक लढवत आहे. ताई, म्हणजे खरं तर तुम्हाला माहेरकडून आणि सासरकडून दोघांकडूनही लोकसेवेचा खरं तर खूप चांगला अनुभव आहे. आता मला सांगा की तुम्ही भाजपच्या तिकिटावर आज नगरसेवक म्हणून उभे आहात. उद्या निवडून आलात. 21 फेब्रुवारीला मतदान आहे, 23 फेब्रुवारीला मतमोजणी आहे. जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुम्ही पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय मतदारांसाठी करणार आहात? काय तुमचं व्हिजन आहे? काय तुमचं उद्दिष्ट राहणार आहे? जे भाजप या पक्षाचं जे आपलं विजन असणार आहे की जे कचरामुक्त पुणे शहर, भ्रष्टाचारमुक्त पुणे शहर हेच माझं विजन राहणार आहे. आणि अनेक सुविधा की ज्या आत्ता उपनगरात सुद्धा आपल्या मिळालेल्या नाही आहेत त्या सगळ्या सुविधा मला या प्रभागासाठी पोचवायच्यात. या सगळ्या सुविधा तुम्हाला प्रभागामध्ये पोचवायच्यात असं तुमचं म्हणणं आहे. पण या प्रभागातला ज्योतिताई सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे. आज सिंहगड परिसरातले, हिंगणे खुर्द परिसरातले नागरिक हे ट्रॅफिकमुळे हैराण झालेले आहेत. असं वाटत नाही का की या रस्त्याला आपल्याला पर्यायी रस्ता असला पाहिजे, हा ट्रॅफिकचा प्रश्न सुटला पाहिजे? हो, नक्कीच मला असं वाटतं. ट्रॅफिकचा प्रश्न मुळातच उद्भवला आहे तो जे अतिक्रमण झालं आहे, जी भाजी मंडई आहे जी नियोजित जागी नसून जी इतर ठिकाणी वसली गेली आहे. तर सर्वप्रथम जर ट्रॅफिक सोडवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला ही भाजी मंडई नियोजित जागी हलवणं, की जे काम रखडलं आहे ते काम पूर्ण करून ही भाजी मंडई नियोजित जागी हलवणं. तसंच या रस्त्याला पर्यायी रस्ता की ज्यामध्ये आमच्या शेती जमिनीतील काही कितीतरी एकर जमीन की जी आम्ही महापालिकेला सुपूर्द केलेली आहे आणि त्या जमिनीवर आम्हाला महानगरपालिकेत किंवा हरित लवादामध्ये जर जनहित याचिका दाखल करून आम्हाला जर तो रस्ता मिळवता आला तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. ताई, तुम्ही म्हणताय की पर्यायी रस्त्याची व्यवस्थाही केली पाहिजे. आता तुम्ही म्हणताय तसं गोसावी फॅमिलीनी काही एकर जागाही दिलेली आहे. जो नदीकाठचा रस्ता आहे तो जर खरं झाला तर आज सिंहगड रस्त्यावरचा ट्रॅफिकचा प्रश्न खूप अंशाने सुटणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, नक्कीच. त्यासाठी आधी आपल्याला पाण्याची पातळी बघून ज्या उंचीवरनं आपल्याला पूल करता येईल त्या सगळ्या परमिशन काढून आपण तसा जर आपण सुनियोजित एलिव्हेटेड पूल जर आपण बांधला तर नक्कीच या प्रभागातील वाहतूकची कोंडी 100% कमी होईल अशी आम्हाला खात्री आहे. पण बांधला म्हणजे तो बांधण्याचं काम आता पुढच्या कार्यकाळामध्ये तुमच्याच हातात येणार आहे. मग तुम्ही बांधणार आहात का नाही? तुम्ही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करणार आहात की नाही? आम्ही नक्कीच त्या पर्यायी रस्त्यासाठी आमचं विजन तेच आहे की रिंग रोड करणं आणि आपल्याला शहर वाहतूक कोंडीतनं सोडवणं हे आमचं एक प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. तुम्ही आता बोलताना भाजी मंडईचा उल्लेख केलात. आता आपल्या मागे सगळे भाजी विक्रेते बसलेले आहेत. आज या सगळ्या भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आज त्यामुळे वृद्धांना चालायला, सामान्य नागरिकाला चालायला फुटपाथ राहिलेले नाही आहेत. मला मुळामध्ये तुम्ही इकडे या. आम्ही भाजी विक्रेते जाते आपल्या बरोबर आहेत, कारण हा भाजी विक्रेत्यांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि तो सुटणं महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे भाजी विकता, किती वर्षापासून इथे आहात? खूप वर्षापासून, 5-10 वर्षापासून आहे. खूप वर्षापासून. आज नगरसेवक उमेदवार म्हणून तुमच्या दारामध्ये उमेदवार आलेला आहे प्रचार करता करता. आज तुम्ही सांगा, हा जो भाजी मंडईचा जो प्रश्न आहे हा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. आज इथे सगळे जे भाजी विक्रेते आहेत हे फुटपाथवर भाजी विकत आहेत आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना, वृद्धांना फुटपाथवरनं चालणं मुश्किल होतं आहे. तुम्ही मला सांगा की तुमचा खऱ्या अर्थाने काय मागणी आहे? आम्हाला भाजी मंडळ काहीतरी बसण्याची सोय करून द्यायला पाहिजे. भाजी मंडईची सोय झाली तर तुम्हाला आज सगळ्या अर्थाने चांगलं पडणार आहे. हो, चांगलं होणार आहे. ताई, आता तुम्हीच आहात, इथे भाजी विक्रेते आहेत, तुम्ही सांगा यांचा प्रश्न कसा मार्गी लावणार? यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे रखडलेलं भाजी मंडईचं काम आहे ते पूर्ण करायचं आहे. तसेच जे फिरते फेरीवाले आहेत ते सुद्धा आपल्याला एका नियोजित जागी जर आपण ते वसवले, हे सगळं आपल्याला महानगरपालिकेच्या कामातून करायचं आहे, माध्यमातून करायचं आहे. तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे.
ज्यामुळे आपल्याला ज्या वृद्धांसाठी जे फुटपाथ आपण जे उभारलं आहे तर ते व्यवस्थित आपल्याला योग्य प्रकारे वापरता येईल. भाजी मंडईच्या प्रश्नावरून आपण समान पाणी वाटपाच्या प्रश्नावर जाऊयात. पुण्यातला आज समान पाणी वाटपाचा प्रश्न आपल्याही परिसरामध्ये गंभीर आहे. म्हणजे तो समान पाणी वाटप झालं पाहिजे. काही जी पाईपलाईनची जी व्यवस्था आहे ही खूप जुनी आहे. छोटे पाईप आहेत, त्यामुळे कमी दाबाचं पाणी लोकांच्या घरात येतं आहे. हा समान पाणी वाटपाचा प्रश्न तुम्ही कसा हाताळणार? सर्वप्रथम हे जे सिंहगड रोड हे उपनगर जे आहे विठ्ठलवाडी, सनसिटी, हिंगणेखूर हे काही जुना भाग आणि काही नव्याने विकसित झालेला भाग असा हा मिश्र पद्धतीचा भाग आहे. तर यामध्ये कमी व्यासाच्या काही वाहिन्या आहेत आणि जास्त व्यासाच्या काही वाहिन्या आहेत. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम सगळीकडे समान पाणी पुरवठा करण्यासाठी सगळीकडे जास्त व्यासाच्या पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या आपण पुरवणार आहेत, जेणेकरून सगळ्या आपल्या परिसरातील लोकांना समान पाणी मिळेल. समान पाणी मिळेल. ज्योतिताई, आपण पाण्याचा प्रश्न बघितला, आपण भाजी मंडईचा प्रश्न बघितला, आपण ट्रॅफिकचा प्रश्न बघितला. आज या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने मागणी आहे तर लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड नाही आहेत आणि आज जे वृद्धही आपल्याला दिसत आहेत मागे बसलेले, या वृद्धांसाठी कोणतीही व्यवस्था नाही, विरंगुळा केंद्र नाही. निवडून आला तर यांना आश्वासन देणार आहात तुम्ही? मी आश्वासन नाही, पण मी त्यांना खात्री नक्कीच देऊ शकते की आत्ताच्या आश्वासनापेक्षाही तुम्ही खात्री देतात? खात्री देणार नक्कीच. आपण जर बघितलं असेल तर दोन्ही कॅनलच्या मध्ये की जे उद्यानासाठी आरक्षित जागा होती तिथे आत्ताच्या नगरसेवकांनी उद्यानाचं काम सुरू केलेलंच आहे, पण जी स्वतः आमच्या मालकी जमिनीतील आरक्षित जागा आहे की जी प्लेग्राऊंडसाठी आहे, तर तिथे आम्ही नक्कीच सुसज्ज असं प्लेग्राऊंड की जे आपल्या परिसरातील मुलांना आज पुण्यात जाण्यासाठी 2-2 तास ट्रॅफिकला सामोरं जाऊन त्यांना जे परिसरात जावं लागतं, तर हे आपल्या परिसरातल्या मुलांसाठी भावी पिढी आपली सुदृढ होण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यावर आम्ही प्लेग्राऊंड उभारणार आहे. तुम्ही इतकं सुंदर विजन ठेवता आहात की आपल्या मुलांना बाहेर दूर जावं लागू नाही, पण तसाच एक प्रश्न आरोग्याचा सुद्धा आहे. आज इथल्या नागरिकांना कोणतंही सार्वजनिक दवाखाना इथे नाही, म्हणजे महापालिकेचा दवाखाना नाही, त्याच्या अद्ययावत असणारा दवाखाना नाही. आज इथल्या सामान्य नागरिकांना जर काही झालं तर त्यांना ससूनशिवाय पर्याय नाही आहे. अशा वेळी आपल्या प्रभागामध्ये किंवा सिंहगड रोड परिसरामध्ये सार्वजनिक दवाखान्याची आणि तोसुद्धा अद्ययावत दवाखान्याची व्यवस्था व्हावी अशी एक पर्यायी मागणी येते. सर्वप्रथम आमचं जे संभाजीराजे प्रतिष्ठान आहे त्याच्या माध्यमातून आम्ही गेली अनेक वर्ष रुग्णवाहिका अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु जर महापालिकेत आमची सत्ता आली तर नक्कीच जे सेवा वस्त्यांमध्ये एखादी जर ॲमेनिटी स्पेस मिळाली आणि त्यातून आम्हाला जर अद्ययावत दवाखाना की जो महानगरपालिकेचा दवाखाना उभारता आला तर नक्कीच आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की एवढ्या महिला आत्ता बरोबर आहेत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा सुद्धा गंभीर आहे. या परिसरामध्ये अनेक घटना चेन स्नॅचिंगच्या घडलेल्या आहेत, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडलेले आहेत. आजची महिला ही सुरक्षित नाही असं महिलांना आता वाटू लागलेलं आहे आणि भाजप तर म्हणतं की आज आम्ही महिलांना सुरक्षा देऊ. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही महिला सुरक्षेच्या दृष्टीतनं काय पावलं टाकणार? एक महिला नेतृत्व म्हणून मला जी महिलांसाठी सुरक्षा करण्याची जी संधी मिळेल त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल की जे आत्ता साखळी चोर आहेत तर आपल्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी भरारी पथक आयोजित करू किंवा काही ठिकाणी जे खाऊ गल्लीसारखे एरिया आहेत त्याच्यामध्ये जे मुलींची छेडछाड होती तर तिथे काही सुरक्षा रक्षक आपण नेमण्याची व्यवस्था करणार आहोत आणि हे सगळं महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करणार आहे आणि माझं जे महिला मंडळ आहे त्यासाठी ते सुद्धा त्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहे. आता आपल्याबरोबर ज्योतिताई गोसावी आहेत. त्यांनी सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लावू म्हणतायत, वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी केंद्र उभं करू म्हणतायत, समान पाणी वाटपाच्या प्रश्नावरही सोडवू म्हणतायत आणि त्याचबरोबर नदीपात्रातला जो रस्ता आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू असं ते म्हणतायत. पण आता खरं तर येणारा काळच ठरवणार आहे. 21 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 23 फेब्रुवारीला मतमोजणी आहे. येणारा काळच ठरवेल की ज्योतिताईंचं भविष्य, ज्योतिताई जे काही म्हणता आहेत ते पुढच्या काळामध्ये खरं होतं किंवा नाही, हा येणारा काळ आपल्याला बघावा लागणार आहे.